विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांचा कल्याणकारी सद्धम्म श्रवण करून आपण आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत असतो. मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला सहाय्यक ठरत असतो. तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला अनुसरून जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या मानसिक विकारांना नष्ट करून आध्यात्मिक सुखाची तो मनुष्य प्राप्ती करू शकतो. तीन रत्नांच्या प्रती आपली दृढ श्रद्धा असेल, तीन रत्नांच्या प्रती आपला विश्वास असेल आणि त्यानुसार जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असेल तर साहजिकच भगवंताने सांगितलेल्या मार्गाची आणि सुखाची प्राप्ती आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये करू शकतो. या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रवाहाने मनुष्य जीवन जगत असतो. अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग मनुष्याचे जीवन जगण्याच्या आणि वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगणारे मनुष्य असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचं तत्व, सिद्धांत, मार्ग, अनुसरण, श्रद्धा, पूजा, अर्चा ह्या सुद्धा भिन्न भिन्न आपल्याला या संसारामध्ये पाहायला मिळत असतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे लोक जीवन जगत होते. वर्तमान काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे लोक जीवन जगतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मानसिकतेने लोक जीवन जगत असतात. एक वेळचा प्रसंग, भगवंत केसुमती नावाच्या गावामध्ये जात असतात आणि केसुमती नावाच्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे कालाम लोक राहत असत. कारण वेगवेगळ्या प्रकारचे कुळ होते. शाक्य लोक होते, कोलीय लोक होते, कालाम लोक होते, लिच्छवी होते, वैशालीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रांतवादी किंवा त्या राज्यातील लोकांना एक वेगळ्या समूहाने ओळखल्या जात असे. तर केसुमती नावाच्या प्रदेशामध्ये कालाम नावाचे लोक होते. तर भगवंत जेव्हा त्यांच्याकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर भगवंत त्यांना उपदेश करण्याच्या पूर्वी ते कालाम लोक भगवंताला भोजनदान देतात. भगवंताच्या प्रती आपली श्रद्धा प्रगट करत असतात आणि श्रद्धा प्रगट केल्यानंतर ते भगवंताच्या समोर येतात
भगवंताला प्रणाम करतात, वंदन करतात आणि म्हणतात की भगवान, आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे. भगवंताची जर अनुमती असेल तर आम्ही प्रश्न विचारतो. भगवंत असे म्हणतात की विचारा. आणि ते कालाम लोक भगवंताला प्रश्न करतात की भगवान, ज्या पद्धतीने आपण धम्मोपदेश दिला, ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करता, ते अत्यंत हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. भगवान, अगदी अशाच प्रकारचे असंख्य लोक आम्हाला धम्मोपदेश करत असतात आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो की नेमकं आपण कोणाचं आचरण करावं, कोणाच्या मार्गाला अनुसरावं, कोणाचा मार्ग श्रेष्ठ आहे, कोणाचा मार्ग कनिष्ठ आहे, कोणाच्या मार्गानुसार जीवन जगल्यानंतर आपलं हित होईल, आपलं कल्याण होईल, आपलं सुख होईल. या सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये भगवान आम्ही गोंधळामध्ये पडत असतो आणि त्यामुळे भगवान, नेमकं आम्ही काय करावं, नेमकं आम्ही कशा प्रकारचं जीवन जगावं, यासाठी आम्हाला तुम्ही उपदेश करा. अशा प्रकारे कालाम लोक भगवंताला विनंती करत असतात. तेव्हा भगवंत अगदी साधा, सहज, सोपा त्यांना उपदेश करतात. बौद्ध साहित्यामध्ये कालाम सुत्त म्हणून सुद्धा तो उल्लेख आहे, परंतु केसुमती सुत्त हा खऱ्या अर्थाने तो उपदेश आहे. कालाम लोक असल्यामुळे काही लोक त्याला कालाम सुत्त असं म्हणतात, परंतु केसुमती गावामध्ये भगवंताने केसुमती नावाचं हे सुत्त बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर भगवंत त्या ठिकाणी त्यांना उपदेश करतात की कालामांनो, या संसारामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह जरी असतील तरी सुद्धा एखादी गोष्ट केवळ परंपरेने म्हणजे चालत आलेली आहे. अनेक वर्षापासून ती परंपरेने गोष्ट चालत आलेली आहे, म्हणून त्या गोष्टीचा तुम्ही कधीही स्वीकार करू नका. कारण परंपरेने अनेक प्रकारच्या गोष्टी चालत आलेल्या असतात, त्या कदाचित चुकीच्या सुद्धा असू शकतात आणि त्यामुळे एखादी गोष्ट परंपरेने चालत आलेली आहे म्हणून त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे असं तुम्ही करू नका. एखाद्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेला आहे म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. कारण धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं सुद्धा ते मनुष्यानेच लिहिलेलं असतं आणि त्यामुळे एखाद्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून सुद्धा आपण त्याचा स्वीकार करू नये. कधी कधी आपल्या पूर्व असंख्य पिढ्याने त्याचं अनुसरण केलेलं आहे. जे लोक ज्ञानी होते, विद्वान होते, बुद्धिमान होते, असे त्यांची ख्याती होती आणि त्यांनी ती गोष्ट ती करत असल्यामुळे त्याही गोष्टींचं आपण कधीही अनुसरण करू नये. कधी कधी एखादा विद्वान असेल, ज्ञानी असेल, पंडित असेल, बुद्धिमान असेल, मग तो श्रमण असो, ब्राह्मण असो, तर ते सांगत आहेत म्हणून सुद्धा आपण त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जर तुमच्या हिताचा आहे, तुमच्या सुखाचा आहे, तुमच्या कल्याणाचा आहे, तुम्हाला असं वाटतं की प्रॅक्टिकली तुम्ही याचं आचरण केल्यामुळे तुम्हाला सुख प्राप्त होते, हे केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होतो, हे केल्यामुळे तुमच्या मनाला प्रसन्नता लाभते, हे केल्यामुळे तुमचं मन आनंदी होते आणि दीर्घकाळापर्यंत तुमच्या चित्तामध्ये प्रसन्नता लाभत असते, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे. आणि वरील उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये काय हिताचा आहे, काय सुखाचा आहे, काय कल्याणाचा आहे, काय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपला लाभ होतो, काय केल्यामुळे आपलं सुख प्राप्त होते, काय केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होते, अशा पद्धतीने भगवंत त्यांना उपदेश करतात
आणि भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा केल्यामुळे तुम्हाला सुख लाभेल का दुःख लाभेल, चौर्य कर्म केल्यामुळे तुम्हाला सुख लाभेल का दुःख लाभेल, अकुशल कर्म वाईट कर्म केल्यामुळे तुम्हाला सुख लाभेल का दुःख लाभेल, खोटं बोलल्यामुळे, निंदानस्ती केल्यामुळे, चहाडी चुगली केल्यामुळे, व्यर्थ बडबड केल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन केल्यामुळे तुम्हाला सुख लाभेल का दुःख लाभेल, तुम्ही राग केल्यानंतर, द्वेष केल्यानंतर, मनामध्ये मोह उत्पन्न केल्यानंतर, अनेक प्रकारच्या विकारांना मनामध्ये स्थान दिल्यानंतर तुम्हाला सुख लाभेल का दुःख लाभेल. म्हणजे अशा प्रकारे भगवंत अगदी छोट्या छोट्या गोष्टी कालाम लोकांना विचारतात आणि म्हणतात की ह्या गोष्टी जर तुमच्या हिताच्या असतील, तुमच्या सुखाच्या असतील, तुमच्या कल्याणाच्या असतील तर तुम्ही त्याला केलं पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचे जे कर्म असतात हे कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण भगवंताने बघा 2600 वर्षापूर्वी मनुष्याला स्वातंत्र्य दिला, बौद्धिक स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य. भगवंताने मनुष्याच्या मनाला हा स्वातंत्र्याचा एक देणगी बहाल केली आहे. भगवंत असे म्हणतात की कोणी सांगतो म्हणून, कोणी म्हणतो म्हणून अशा प्रकारे आपण ती गोष्ट स्वीकारली पाहिजे असं बिलकुल नाही. आपल्या ते हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे. ती गोष्ट केल्यानंतर आपल्याला सुख लाभते आहे, तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. आणि त्यामुळे बौद्धिक स्वातंत्र्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याला मानसिक गुलामीतून नष्ट करण्यासाठी हे बौद्धिक स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हजारो वर्षापासून रूढी असेल, परंपरा असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, ईश्वरवाद असेल किंवा अनेक प्रकारच्या ज्या चुकीच्या संकल्पना, ज्याला मिथ्या दृष्टी असं म्हटलं आहे, मिथ्या दृष्टीच्या द्वारा मनुष्य हजारो वर्षापासून गुलाम बनलेला आहे. हजारो वर्षापासून मनुष्य मानसिक गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहे. दुसऱ्यांनी सांगलं म्हणून ते आपण करावं, दुसऱ्याने आदेश दिला म्हणून ते आपण करावं. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याच्या मनाला ही सवय झालेली आहे गुलामगिरीची. मनुष्याच्या मानसिक गुलामगिरीमुळे मनुष्य बघा जे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा जो विकास आहे, आपल्या स्वतःच्या प्रज्ञेचा जो विकास आहे, आपल्या विचार स्वातंत्र्याचा जो विकास आहे, तर तो विचार स्वातंत्र्याचा विकास मनुष्य करत नाही. आणि विचार स्वातंत्र्याचा मनुष्य विकास न करत असल्यामुळे तो सुखाला कसं प्राप्त होईल, तो सुखाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या स्वतःचं एक वैचारिक स्वातंत्र्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपल्या प्रज्ञेचा आपण विकास केला पाहिजे, आपल्या बुद्धिमत्तेचा आपण विकास केला पाहिजे. कारण बुद्धिमत्तेचा, आपल्या प्रज्ञेचा जर आपण विकास करत असेल तर तो मनुष्य जाणू शकतो, तो मनुष्य समजू शकतो की माझ्या हिताचं काय, माझ्या अहिताचं काय. मानसिक गुलाम झालेला मनुष्य त्याला चांगलं काय वाईट काय हे बिलकुल कळत नाही. कारण तो वैचारिक दृष्टीने मानसिक गुलाम झालेला असतो. आणि त्यामुळे बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात, भगवंताने तर 2600 वर्षापूर्वी हा उपदेश केला. कारण भगवंतांच्या सद्धर्मामध्ये अनेक प्रकारचे जे उपासक किंवा उपासिका जे भिक्खू संघामध्ये आले, सुमित असेल, भंगी उपाली असेल, पटाचारा असेल, किसा गौतमी असेल, जे ब्राह्मण कुळातील असतील, क्षत्रिय कुळातील असतील, वैश्य कुळातील असतील, शूद्र कुळातील असतील, या सर्वांना भगवंताने आपल्या संघामध्ये सामील करून घेतले. कारण भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे वैचारिक स्वातंत्र्य आहे. आणि हे वैचारिक स्वातंत्र्य असल्या कारणाने हे जे तुमचं गुलामगिरीचं जीवन आहे, हे तुमचं अशा प्रकारच्या जे नीच असं जीवन आहे, या नीच जीवनाला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल
नाहीसं करायचं असेल, त्याला पूर्णपणे जर संपवायचं असेल, तर तुम्ही वैचारिक स्वातंत्र्य तुमच्या जीवनामध्ये निर्माण केलं पाहिजे. या मानसिक गुलामगिरीला नष्ट करावं असं बाबासाहेब होतं. कारण मानसिक गुलामगिरी अत्यंत म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखकारक असते. स्वातंत्र्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. वैचारिक स्वातंत्र्य मनुष्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब बघा एका आपल्या भाषणामध्ये मानसिक गुलामगिरीचं म्हणजे मानसिक गुलाम कसा असतो मनुष्य याचं एक छोटंसं उदाहरण बाबासाहेब देत असतात. बाबासाहेब असं म्हणतात की एकदा आपल्या वस्तीतील एक खापऱ्या नावाचा एक व्यक्ती असतो. बाबासाहेबांनी रायटिंग स्पीचेस मध्ये हे उदाहरण दिलं बघा की मानसिक गुलाम कसा असतो मनुष्य. म्हणजे मानसिक गुलाम असणारा मनुष्याला नेमका आपण काय करतो, ते काय केल्यानंतर काय ते चांगलं आहे की वाईट आहे याचं बिलकुल नाही आहे. म्हणजे मानसिक गुलामीने ग्रस्त असणारा मनुष्य म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सन्मानाचं काय आहे, आपला स्वाभिमान काय आहे, ह्या सर्व गोष्टीला तो पूर्णपणे नष्ट करत असतो. तर बाबासाहेब सांगतात की एक खापऱ्या नावाचा व्यक्ती असतो. तो खापऱ्या नावाचा व्यक्ती एकदा आपल्या मालकाकडे जातो आणि मालकाकडे गेल्यानंतर मालक त्याला एक काम सांगतात, त्याला आवाज देतात, अरे खापऱ्या. तो म्हणतो जी मालक, कारण जी मालक लोक बोलायचे, जी मालक. तर तो सांगतो की जरा बघ काम काय सांगतो. तर असं म्हटलं उल्लेख असा आहे साहित्यामध्ये. तर त्या मालकाचं एक लहान लेकरू त्याने जे रस्त्यामध्ये दारामध्ये जे सी केलेली असते आणि तो मालक त्याला सांगतो खापऱ्या बघ जरा उचल त्याला. लगेच तो खापऱ्या उचलतो आणि जातो, काम करतो. काम केल्यानंतर जेव्हा तो आपल्या वस्तीमध्ये येतो तर वस्तीमध्ये आल्यानंतर एकदम कोणाला तो बोलत नाही, एकदम असे ताट मान करून म्हणजे रस्त्याने जात असतो. आणि लोक त्याला विचारतात की अरे खापऱ्या काय झालं, तू का बोलत नाही आहे, तू असा का वागत आहे. तो काहीच बोलत नाही. अनेक लोक विचारतात की आज नेमकं याला काय झालं. तर तो स्वाभिमानाने सांगतो, काय सांगतो, आज मला माझ्या मालकाने आवाज दिला. काय म्हणाले मालक, खापऱ्या इकडे. मी गेलो आणि मालकाने मला सांगितलं की हे बघ घाण आहे, लगेच उचल. आणि मी उचलली. बघा आज मला मालकाने काम सांगितलं. समजलं तुम्हाला. म्हणजे मानसिक गुलामगिरी कशी असते बघा. बाबासाहेब असं म्हणतात की त्याला काय उचलायला सांगितलं याचं भान सुद्धा त्याला नव्हतं. मालकाने फक्त आदेश दिला आणि खापऱ्याने तो आदेश पाळला. घाण काम त्याने केलं तरी सुद्धा मला मालकांनी आवाज दिला, मला मालकांनी बोलवलं, हा अहमभाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणजे मानसिक गुलाम जेव्हा मनुष्य असतो तर मानसिक गुलाम असणारा मनुष्य त्याला चांगलं काय, त्याला वाईट काय, आपल्या हिताचं काय, आपल्या अहिताचं काय, काय केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होईल, काय केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख नष्ट होईल याची भावना बघा मनुष्यांच्या चित्तामध्ये नसते. आणि त्यामुळे स्वाभिमान हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमान अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांनी वैचारिक स्वातंत्र्य दिलं, संविधानामध्ये सुद्धा वैचारिक स्वातंत्र्य दिलं. भगवंताने सुद्धा 600 वर्षापूर्वी वैचारिक स्वातंत्र्य दिलं. कारण मानसिक गुलामगिरी तुम्हाला जर नष्ट करायची असेल तर तुमच्यामध्ये स्वाभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे. धम्मदीक्षा बाबासाहेबांनी दिली, तर धम्मदीक्षा देत असताना बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये स्वाभिमान, मनुष्याच्या जीवनामध्ये इज्जत, मनुष्याच्या जीवनामध्ये सन्मान हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. सन्मानासारखी, इज्जतीसारखी दुसरी कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही. इज्जतीबद्दल, सन्मानाबद्दल सांगताना बाबासाहेब एक उदाहरण देतात. बाबासाहेब असं म्हणतात की समजून घ्या, एक स्त्री आहे जी अकुशल कर्म करते
वाईट कर्म करते, पाप कर्म करते आणि अशा प्रकारचं अकुशल कर्म करणारी स्त्री, पाप कर्म करणारी स्त्री सकाळी सकाळी आपल्या सेवकाला अशी ऑर्डर करते की जा, एका वेश्येचं उदाहरण बाबासाहेब देतात की जा सुलेमान, लगे तू माझ्यासाठी पाव घेऊन ये, ब्रेड घेऊन ये, माझ्यासाठी तू खिमा घेऊन ये. अशा प्रकारे सकाळी सकाळी हा स्वादिष्ट ती नाश्ता करत असते, परंतु कार्य मात्र अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते, पाप कर्म करते, आपली उपजीविका अकुशल मार्गाने करते. दुसऱ्या बाजूने माझी खेड्यातील भगिनी असेल, दिवसभर कबाड कष्ट करते, मेहनत करते, परिश्रम करते आणि सकाळी नाश्ता म्हणून रात्री उरलेली शिळी भाकर ती खात असते. तर ब्रेड खाणाऱ्या स्त्रीपेक्षा रात्रीची उरलेली भाकर खाणारी स्त्री मी तिला श्रेष्ठ समजतो, कारण तिच्यामध्ये स्वाभिमान आहे, तिच्यामध्ये आत्मसन्मान आहे. आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने ती स्त्री तशा प्रकारचं जीवन जगत असते, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये स्वाभिमान अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वाभिमान शून्य जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही आत्मसन्मानाने जीवन जगू शकत नाही, कारण आत्मसन्मान, स्वाभिमान आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्या मनुष्याकडे ज्ञान असते, प्रज्ञा असते, बुद्धिमत्ता असते, प्रखरतेने बाबासाहेब आपलं मत व्यक्त करत असत. अत्यंत बिलकुल भीती नावाची गोष्ट बाबासाहेबांमध्ये नव्हती, कारण त्यांच्यामध्ये आत्मसन्मान होता, स्वाभिमान होता. आणि स्वाभिमान असणारा मनुष्य, आत्मसन्मानाने युक्त असणारा मनुष्य कुठेच भीत नाही. बाबासाहेब असं म्हणतात, तो ब्राह्मणांची परिषद असू द्या, ती क्षत्रियांची परिषद असू द्या, ती शूद्रांची परिषद असू द्या, ती वैश्यांची परिषद असू द्या, कोणाचीही परिषद असू द्या, शीलवान मनुष्य, स्वाभिमानी मनुष्य, आत्मसन्मानाने युक्त असणारा मनुष्य कधीही तिथे भीत नाही. का भीत नाही? कारण त्यांच्यामध्ये आत्मसन्मान असतो. आणि त्यामुळे आत्मसन्मान, स्वाभिमान आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त केला पाहिजे. म्हणजे आपण स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आपला विकास केला पाहिजे. कालाम लोकांना हेच तर भगवंत सांगतात की तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा विकास केला पाहिजे, तुमच्या प्रज्ञेचा तुम्ही विकास केला पाहिजे. जर तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या प्रज्ञेचा जर तुम्ही विकास करत असाल तर नेमकं काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, या संदर्भामध्ये आपली म्हणजे जी काही प्रज्ञा आहे ती प्रज्ञा विकसित होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा सर्वांगीण रूपाने आपली उन्नती करणारा आहे. मानसिक उन्नती तर आपली होऊ शकते, परंतु सर्व प्रकारची जी सामाजिक उन्नती असेल, आर्थिक उन्नती असेल किंवा मनुष्याच्या सर्वांगीण जीवनाला जर उन्नतीच्या मार्गाला जर घेऊन जायचं असेल तर भगवंताच्या सद्धमाचं जर योग्य प्रकारे काटेकोरपणे जर आपण अनुसरण केलं, आपण आचरण केलं तर आपल्या जीवनाचा पूर्णतः विकास होत असतो. कारण असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्राबद्दल भगवंतांनी उपदेश नाही केला. राजकीय क्षेत्राबद्दल भगवंतांनी उपदेश केले आहेत, सामाजिक क्षेत्राबद्दल भगवंतांनी उपदेश केले आहे, एकतेच्या संदर्भामध्ये भगवंतांनी उपदेश केला आहे, इकॉनॉमिकली मनुष्याने आपल्या धनाचा सदुपयोग कशा प्रकारचा करावा, धनाचा संग्रह कशा प्रकारचा करावा, व्यवसाय उद्यम कशा प्रकारचा करावा, या संदर्भामध्ये सुद्धा भगवंतांनी उपदेश दिले. आपली बौद्धिक क्षमता कशा प्रकारे वाढवावी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने बघा भगवंताने उपदेश दिले आहे. कारण भगवंत हे सर्वज्ञ होते. भगवंत मनुष्याच्या मानसिकतेला, मनुष्याच्या मनाला म्हणजे जाणत असत आणि मनुष्याच्या मानसिकतेला जाणून भगवंत उपदेश करत असत. आणि त्यामुळे भगवंताच्या उपदेशाला यथार्थ रूपाने जर आपण जाणलं, यथार्थ रूपाने आपण समजून घेतलं, चिंतन मनन केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा बघा विकास होत असतो. भगवंताच्या धम्माला आपण जाणलं पाहिजे, भगवंताच्या धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे आणि सत्य काय, असत्य काय यामध्ये भेद करण्याची प्रज्ञा आपण आपल्या स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे. जर तुम्हाला सत्य आणि असत्य जर समजत नसेल तर मनुष्य म्हणून काय लाभ आहे? मनुष्य म्हणून आपल्या जीवनाचा कुठल्याही प्रकारचा लाभ होऊ शकत नाही. आणि त्यामुळे नेमकं आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे, आपल्या कल्याणाचं काय आहे. मी नेहमी सांगत असतो की मेंढराप्रमाणे आपलं जीवन नसावं. बाबासाहेबांनी बघा आपल्याला हा अनमोल असा धम्म दिला आणि त्यामुळे
एरे माझ्या मागल्या अशा प्रकारचं जीवन आपण कधी नाही जगलं पाहिजे. तर आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आपण विकास केला पाहिजे. आपल्या प्रज्ञेचा आपण विकास केला पाहिजे, की मी हे केल्यानंतर मला सुख प्राप्त होईल का? हे मी केल्यानंतर माझं मन समाधान होईल का? हे केल्यानंतर माझ्या मनाला दीर्घ काळापर्यंत सुख लाभेल का? अशा प्रकारचे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने केले पाहिजे. कारण कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जो मनुष्य जशा प्रकारचे कर्म करत असतो तशा प्रकारे त्या मनुष्याला त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक प्राप्त होत असतो. कारण इथे कर्माशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये काहीही सुद्धा प्राप्त होत नाही. जसे तुम्ही कर्म करसाल तशा प्रकारचा परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो. आणि वर्तमान काळामध्ये जे जे काही आपल्याकडे असतं ते सर्व आपल्या वर्तमान काळातल्या कर्मावरती डिपेंड असते आणि आपल्या पूर्व कर्मावरती डिपेंड असते. कधी कधी पूर्वकर्म सुद्धा असतात आणि कधी कधी वर्तमान काळातले कर्म सुद्धा असतात. कधी कधी पूर्वकर्माचा सुद्धा विपाक, पूर्वकर्माचा परिणाम सुद्धा आपल्या जीवनामध्ये असतो आणि कधी कधी वर्तमान काळातील कर्माचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये परिणाम असतो. बघा, जसं अंगुलीमालाचं आपण उदाहरण घेतो. सुरुवातीला तो ज्ञानी असतो, हुशार असतो, बुद्धिवान असतो, परंतु चुकीच्या गुरुच्या संपर्कामध्ये आल्यामुळे, गुरुच्या आज्ञेचा पालन करत असल्यामुळे 999 लोकांना मारतो. सुरुवातीला चांगला असतो, नंतर अकुशल कर्म करतो, पुन्हा भगवंताच्या संपर्कामध्ये येतो आणि दुःखमुक्त होत असतो. म्हणजे एवढ्या लोकांना मारून सुद्धा अंगुलीमाल हा अरहंत पदाला प्राप्त होत असतो. दुसऱ्या बाजूने जर अजातशत्रूचा आपण विचार केला असेल तर राजघराण्यामध्ये अजातशत्रू जन्मास येतो. सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्याला प्राप्त होत असतात, परंतु आपल्या पूर्व पुण्याईमुळे एवढ्या सुखसंपन्न घरामध्ये त्याचा जन्म होतो, राज दरबारामध्ये त्याचा जन्म होतो, राजाच्या पोटी त्याचा जन्म होतो, परंतु आपल्या अज्ञानपणामुळे, आपल्या मूर्खपणामुळे पित्याची हत्या करतो आणि पित्याची हत्या केल्यामुळे बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. म्हणजे सुरुवातीचं सुखाचं जीवन असतं, मधामध्ये पित्याची हत्या केल्यामुळे अत्यंत दुःखपूर्ण असं तो जीवन जगतो आणि शेवटी अशा प्रकारे त्याच्या मनाची मानसिकता होते की राज्यकारभार सुद्धा तो योग्य प्रकारचा करू शकत नाही. जीवकाच्या द्वारा आम्रवनामध्ये भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तो जात असतो. भगवंत जेव्हा त्याला श्राम्य फलाचा उपदेश करत असतात तर सामान्य फलाचा उपदेश केल्यानंतर त्याच्या मनाला फक्त शांतता लाभत असते. तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, भयग्रस्त असतो. 500 शूरवीर सैनिकाला सोबत घेऊन जात असताना सुद्धा आम्रवनामध्ये तो जीवकाला म्हणतो की भूजीवक, इथे तू असं बोलत आहे की 1250 भिक्षू आहेत, पण इथं ना खाकरण्याचा, ना खोकलण्याचा, ना बोलण्याचा आवाज येत आहे. तू माझ्यासोबत विश्वासघात तर करत नाही, तू मला शत्रूच्या हवाले तर करत नाही. बघा, 500 शूरवीर सैनिक सोबत आहेत. स्वतः राजा अजातशत्रू अत्यंत बलवान आहे, तो स्वतः शूरवीर होता, बलवान होता. 500 निवडक सैनिक सोबत होते, तरी सुद्धा मानसिक भीतीने ग्रस्त होता आणि त्यामुळे मानसिक भीतीने ग्रस्त असल्यामुळे तो जीवकाला म्हणतो की मला शत्रूच्या हवाले तर तू करत नाहीस ना. तर तेव्हा जीवक म्हणतात की महाराज, असं होणार नाही. बघा, समोर दिवे जळत आहेत, तिथेच भगवंत आहे. भिक्खू संघ आहे, अत्यंत शांत शीतल 1250 भिक्खू संघ असतात आणि त्या शीतल शांत भिक्खू संघाला बघून त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये सहज भाव उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे ही शीतलता भगवंताच्या भिक्खू संघामध्ये आहे, अगदी तशाच प्रकारची शीतलता माझ्या मनाला, शांतता माझ्या मनाला लाभावी, माझ्या पुत्राला सुद्धा लाभावी. भगवंताकडे जातो, भगवंताला प्रणाम करतो की भगवान, माझ्याकडून फार अपराध झाला, मी माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या मूढपणामुळे धर्मवान पित्याची मी हत्या केली, भगवान मला क्षमा करा. भगवंताला उपदेश करता श्रामण्य फलाचा उपदेश केल्यानंतर सुद्धा भगवंत असे म्हणतात, कारण त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. राजा जेव्हा निघून जातो तो म्हणतो की भगवान ठीक आहे, आता मला पुष्कळ काम आहे, मी निघून जातो. निघून गेल्यानंतर भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, राजा दळभद्री मनाचा आहे, राजा दळभद्री मनाचा आहे. कारण राजाने जर पित्याची हत्या केली नसती तर बसल्या जागी राजा
श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला असता, परंतु पित्याची हत्या केल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आहे. कारण मनुष्याचे कर्म मनुष्याला फळ देत असतात. पाप कर्म, अकुशल कर्म, वाईट कर्म जर मनुष्य करत असेल तर, कारण भगवंत स्पष्टपणे म्हणतात की राजा दळभद्री आहे, म्हणजे राजाचं जे चित्त आहे ते अकुशल कर्माने व्यापलेलं आहे. आणि अकुशल कर्माने व्यापलेलं असल्यामुळे एवढा चांगला उपदेश श्रवण करून सुद्धा राजाला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. केवळ त्याच्या मनाला थोडीफार शांतता लाभत असते. कारण धम्म श्रवण करणे आणि प्रॅक्टिकली त्या धम्माचं अनुसरण करणे हे आपल्या कर्मावरती डिपेंड असतं, आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. म्हणजे श्रवण करणारे सर्वच लोक धम्म श्रवण करतील किंवा धम्माला जाणतील, धम्माला समजून घेतील असं बिलकुलच नाही आहे. कारण कर्म हे शेवटी अत्यंत महत्वपूर्ण आहे. ऐकताना लोक एकदम शांततेने ऐकून घेतात. कधी कधी 4 प्रकारचे लोक भगवंतानी धम्म श्रवण करणाऱ्याचे प्रकार भगवंतानी सांगितले. कधी कधी एकदम शांतपणे धम्म श्रवण करून घेतात, ऐकतात असतात. बोलणाऱ्याला असं वाटतं की काय ऐकायला शांततेनं बाबा, म्हणजे असं वाटतं की आता जाग्यावर दुःखमुक्त होतं काय की असं वाटते काय एकदम शांतपणे. आणि घरी जाऊन जर विचारलं काय शिकवलं भंतेजीने आज, लय चांगलं बोलले भंतेजी, लयच मस्त. आणि नेमकं काय सांगलं सांगा तर नाही, लयच चांगलं बोलले. अहो सांगा ना काय बोलले ते, नाही लय चांगलं बोलले, मला काय आठवलंच नाही. म्हणजे फक्त एवढ्या पुरतच लय चांगलं बोलले, नेमकं काय बोलले काही माहीत राहत नाही. कारण तेवढ्या पुरतं आपलं चित्त प्रसन्न असते, आनंदी असते. आणि रस्त्याने जाता जाता पदर फाटके असतात आणि सगळं सांडत सांडत घरापर्यंत मनुष्य जात असतो. अशी अवस्था जर असेल तर सुख कसं प्राप्त होईल. म्हणजे राजा असून सुद्धा मनाची मानसिकता ही दळभद्री असल्या कारणाने भगवंत प्रत्यक्ष रूपाने जेव्हा उपदेश करत असतात, सम्यक संबुद्ध उपदेश करतायत. आणि सम्यक संबुद्धाने उपदेश केल्यानंतर सुद्धा जर ज्या मनुष्याला धम्म लाभ होत नसेल तर त्या मनुष्याची मानसिकता किंवा त्या मनुष्याचं कर्म किती वाईट असेल. कारण त्याने पित्याची हत्या केली होती. पित्याची हत्या करणे हे महापाप आहे. आणि त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ नाही झाला. आणि त्यामुळे धम्माचा लाभ त्या मनुष्याला होत नाही. जे मनुष्य अकुशल कर्म करतात, वाईट कर्म करतात, पाप कर्म करत असतात, राग, द्वेष, लोभ, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, अकुशल विचारांचा संग्रह, वाईट विचारांचा संग्रह ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये असतो, तो मनुष्य कितीही धम्मश्रवण करत असेल तरी सुद्धा त्याला काही लाभ होत नाही. ज्याप्रमाणे उलट भांड जर असेल तर उलट्या भांड्यावर जर आपण कितीही पाणी टाकलं तर काही पाणी जाते का भांड्यामध्ये, जाऊ शकत नाही. का? कारण उलट भांडा. जर समजून घ्या ते भांडा असा हलत आहे, हेलकावे खात आहे. हेलकावे खाणाऱ्या भांड्यामध्ये जर आपण पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये ते जाऊ शकते का? जाऊ शकत नाही. एखादं भांड चांगलं आहे परंतु भांड्याच्या खालून छिद्र आहे, भांड्याच्या खालून बुळाशी छिद्र आहे, त्यामध्ये कितीही पाणी टाकलं असेल तर त्यामध्ये राहू शकते का? राहू शकत नाही. भांड्यामध्ये पाणी राहण्यासाठी भांड शांत सुद्धा असावं लागते, भांड्याला छिद्र सुद्धा नसावं लागतं आणि भांड सरळ सुद्धा असावं लागतं. अगदी धम्म श्रवण करत असताना सुद्धा आपल्या चित्ताची चंचलता सुद्धा नसावी लागते, आपल्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा नसाव्या लागतात. आपलं चित्त भ्रांतयुक्त सुद्धा नसावं लागतं. आपल्या मनामध्ये प्रसन्नता असावी लागते. आणि श्रद्धायुक्त चित्ताने जेव्हा जेव्हा आपण धम्माला श्रवण करत असतो, धम्म जाणतो, धम्म समजून घेत असतो आणि त्यानुसार जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा ही सुवर्ण संधी आहे. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धमाचं अनुसरण करणे, आचरण करणे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे. कारण धम्म हा अनमोल आहे, अनमोल रत्न आहे. कारण बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या 3 रत्नासारखं रत्न या संसारामध्ये बघा अन्य कुठेही नाही आहे. आणि त्यामुळे या 3 रत्नाचं अनुसरण करणे, आचरण करणे संधी पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येत असते. सुखाला प्राप्त होण्यासाठी किंवा धम्माचं
आचरण करण्यासाठी, धम्माचं अनुसरण करण्यासाठी ही संधी पुन्हा पुन्हा आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे जे आता तुम्हाला पाहून एवढ्या संख्येला पण एक उदाहरण मला आठवलं बघा, सांगतो आता एक उदाहरण आणि धम्मनिष्ठा संपन्न करतो. जसं एकदा काय होते, एक भिकारी रस्त्यामध्ये बसत असतो. भिकारी म्हणजे भीक मागण्यासाठी रस्त्यामध्ये बसत असतो आणि त्या रस्त्याने एक व्यापारी जात असतो. आता त्या व्यापाऱ्याला असं वाटतं की हा भिकारी आहे आणि याला आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर आपल्या झोळीमध्ये तो हात घालतो आणि एक छोटीशी पिशवी त्या भिकाऱ्याच्या पात्रामध्ये टाकत असतो. भिकाऱ्याच्या पात्रामध्ये ती छोटीशी पिशवी टाकल्यानंतर तो खोलतो आणि पाहतो, हा जो व्यापारी असतो, हा व्यापारी असतो हिऱ्याचा व्यापार करणारा असतो. तो भिकारी खोलतो त्या पिशवीला, तर त्याच्यातून हिरे असे चमकत असतात. हिरे चमकतात, पाहिले की तुम्ही, हिरे चमकत असतात. आणि तो भिकारी विचार करतो की अरे काय मूर्ख माणूस आहे, कारण तो निघून जातो. तो म्हणतो काय मूर्ख माणूस आहे, याला जर काही द्यायचं नव्हतं, याला जर काही द्यायचंच नव्हतं तर या देऊ नव्हतं, याने मला हे काच कशाला दिले, याने मला हे काच कशाला दिले, आणि काच कशाला दिले म्हणून तो धीरदिशा फेकून देत असतो. ते काच होते का, ते तरी हिरे होते. परंतु भिकाऱ्याला हिऱ्याची पारख काय, भिकाऱ्याला हिऱ्याची पारख का आहे, कारण पारख करणारा जोहरी पारख करू शकतो. हिऱ्याची पारख कोण करू शकतो, जोहरी करू शकतो, कारण त्याला त्याचं महत्व माहीत असते. एका प्रसंगी याला अनुसरूनच एका प्रसंगी एक गुरु आपल्या शिष्याला एक हिरा देत असतो. हिरा देतो आणि हिरा दिल्यानंतर त्याला सांगतो की हा हिरा तुला विकायचा नाही, तर या हिऱ्याची किंमत का आहे, तर तू फक्त या हिऱ्याची किंमत तुला जाणायची आहे. आणि तो जातो एका भाजीपाला विकणाऱ्याकडे जातो आणि त्याला असं म्हणतो की ही वस्तू माझ्याकडे आहे, या वस्तूची काय किंमत तू देऊ शकतो, काय किंमत देऊ शकतो. तर तो भाजीपाला म्हणतो की तुला काय घेऊन जायचं असेल तर ते तू घेऊन जाऊ शकतो आणि ती वस्तू मला देऊ शकतो. पुन्हा तोच हिरा घेऊन दुसऱ्या एका कपड्याच्या व्यापाऱ्याकडे तो जात असतो. तिथे सुद्धा तो कपड्याचा व्यापारी म्हणतो ठीक आहे, वस्तू दिसण्यासाठी अत्यंत चांगली आहे, तर तुला जे काही कपडे लागत असतील तर ते कपडे तू घेऊन जा. अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यापाऱ्याकडे तो जात असतो. शेवटी सोनाराकडे जातो. सोनार सुद्धा म्हणतो की तुला जे काही लागत असेल तर ते तू घेऊन जा. शेवटी मात्र जोहरीकडे जातो. हिऱ्याचे पारख कोण करत असते, तर जोहरी करत असतो. आणि जेव्हा तो हिरा पाहतो जोहरी, तो म्हणतो की अरे अत्यंत अनमोल असा हिरा, या हिऱ्याची किंमत होऊ शकत नाही. आणि तो असं म्हणतो की तुला हा हिरे कुठे सापडला, हा हिरा तुला कुठे सापडला, हा हिरा तर अनमोल आहे, याचं मोल होऊ शकत नाही. माझ्याकडे असणारी सर्व संपत्ती जरी मी दिली तरी सुद्धा ह्या हिऱ्याचं मोल होऊ शकत नाही. माझी संपत्ती सर्व घे आणि हा हिरा मला दे. तर तेव्हा तो म्हणतो की मला माफ करा, मला फक्त किंमत या हिऱ्याची पाहायची होती. जेव्हा गुरुकडे जातो आणि गुरुंना ही सर्व हकीकत तो सांगत असतो. सांगितल्यानंतर गुरु असं म्हणतो की बघ, ज्या वस्तूची ज्यांना किंमत असते, ज्या वस्तूंची ज्यांना माहिती असते, किंमत असते, फक्त तोच व्यक्ती त्या वस्तूंची योग्य प्रकारे किंमत देऊ शकतो. परंतु ज्या गोष्टींचं ज्ञान नाही आहे, ज्या गोष्टीची ज्यांना प्रज्ञा नाही आहे, बुद्धिमत्ता नाही आहे, तर तो व्यक्ती त्या गोष्टींची किंमत जाणू शकत नाही. आणि त्यामुळे त्या भिकाऱ्यासारखं मनुष्याचं जीवन असते. म्हणजे त्याला हिरे आहेत हे सुद्धा माहीत नाही आणि काच म्हणून तो फेकून देत असतो. उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. व्यापारी म्हणजे कोण, भिकारी म्हणजे कोण आणि हिरे म्हणजे कोण, हे पण समजलं पाहिजे ना. व्यापारी म्हणजे कोण, तर व्यापारी म्हणजे बोधिसत्व गुणोपेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
हिरे म्हणजे काय? तर हिरे म्हणजे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. आणि भिकारी म्हणजे कोण? भिकारी म्हणजे तुम्ही. दुसरं कोण राहणार आहे? भिकारी म्हणजे तुम्ही. ज्या ज्या भिकाऱ्यांनी हिऱ्याचं मोल जाणलं, आहे की नाही, त्यांना त्यांना त्या हिऱ्याचं महत्व कळालं. पण ज्यांना हिऱ्याचं महत्वच नाही कळालं, ज्यांनी त्या हिऱ्याला काच समजले, तर त्यांच्या जीवनाच्या सुद्धा काचच होणार आहे. आणि त्यामुळे अनमोल असा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्या धम्माचं मोल आपण कधीही करू शकत नाही. महत प्रयासाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे, या धम्मानुसार जीवन जगणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आता काय 2 दिवस राहिले, आता 2 दिवस खीरदान करा, म्हणजे आणखी लोकांना मध्ये स्नान करायला मिळेल. तर कार्यक्रम तर झाला आपला आता, आहे की नाही. म्हणजे संधी कधी संपते माणसाला कळत नाही, जाणीव नसते, एक ना महत्व नसते. आणि महत्व नसल्यामुळे कधी कधी होते असं की तुझं आहे तुझं पासे, परी तू जागा भुलला असे. तुम्हाला त्या हरणीची गोष्ट माहित आहे? हरिण असं म्हणतात, माहित नाही आपल्याला. हरणीमध्ये कस्तुरी असते असं म्हणतात, है ना? कस्तुरी असते असं म्हणतात. आणि ती कस्तुरी शोधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत असते, कारण त्या कस्तुरीचा सुगंध येते असं म्हणतात. आणि तो सुगंध तिला खूप प्रिय असतो. त्या सुगंधाच्या लालसेने ती धावत असते, पळत असते, धावत असते, धावत असते. पण कस्तुरी कुठं असते? तर असं म्हणतात की कस्तुरी ही तिच्या नाभीमध्ये, बिबीमध्ये असते. म्हणजे सगळं स्वतः जवळ असते. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुलला असे. संत, एक संताचं वचन आहे, ऐक. उस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. नदी डोंगा परी जल नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. म्हणजे मनुष्य वरवर वरवर खीर आलेली आहे. संपवतो मी. नाही आली का? आम्ही खीरची वाट पाहिलं होतो. खीर आली नाही? आता खीर आली. आम्हाला वाटलं खीर आली काय? बरं, खीर आली. मला वाटलं खीरच आली नाही म्हणून मी बोलायचं. तुम्ही सांगायचं मला खीर आली म्हणून. बरं. तर अशा प्रकारे वरवर करणे आपलं जीवन आहे. आपण स्वतःला जाणत नाही, स्वतःला समजून घेत नाही, स्वतःच्या कर्माला आपण समजून घेत नाही. हे जीवन बघा फार अनमोल आहे. अत्यंत महान परिश्रमाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. माता पित्यांच्या पुण्याईमुळे आपल्याला हे मनुष्याचं जीवन लाभलेलं आहे. आणि त्यामुळे व्यर्थ हे आपलं असं जीवन जाऊ नये. आपण धम्माचं आचरण करावं, धम्माचं अनुसरण करावं, चांगल्या प्रकारे धम्माला समजून घ्यावं. आणि स्वतःचं हित, स्वतःचं सुख, स्वतःचं कल्याण कशा प्रकारे आपण करू शकतो याचं चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ही छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.